पद्धतीने आपल्याला ते मिळू शकते आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट समाजाची बाजू लक्षात घेईल. मुख्यमंत्री तर म्हणतायत की छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो म्हणतायत ते मी आरक्षण देणार. या सगळ्या अडचणी तेच ना बाबा, त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली हे कौतुक आहे. शिवाजी महाराजांची शपथ घेणं म्हणजे धाडस आहे. पण हे सगळं होत असताना तुम्ही सांगा कशा पद्धतीने तुम्ही आरक्षण देणार आहे. तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत का न्यायला लागलेला आहे. मी तुम्हाला 3-4 मार्ग सांग, हे एवढेच मार्ग आहेत, ह्याच्यापेक्षा काही वेगळा मार्ग नाही आहे. नाही, फसवणूकचा विषय नाही, तुम्ही डिक्लेअर करा. मी म्हणत नाही कुठलं सरकार फसवणूक करेल, कारण का मला ह्याच्यात मागच्या सरकारने सुद्धा उडवलं, मागच्या सरकार असताना सुद्धा आरक्षण उडलं होतं. आता ह्या सरकार म्हणते की आम्ही देणार. देवेंद्र फडणवीस होते आरक्षण देत असताना. म्हणून कुठल्या ह्याला बोट दाखवण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, जे काय द्यायचं आहे तुम्ही सांगा, स्पष्ट सांगा लोकांना की आम्हाला अशा पद्धतीने द्यायचं आहे. माझं तर उलटं म्हणणं आहे, तुम्ही SCBC देणार असाल तर ह्या अडचणी येणार आहेत. तुम्ही आत्ताच भेटा ना पंतप्रधानांना. तुम्ही क्युरिटी पिटिशनमध्ये देणार असाल तर तुम्ही त्रुटी कशा दूर करणार आहे तेच सांगा. तुम्ही 50% आत जर तुम्हाला द्यायचं असेल तिथं सुद्धा तुम्हाला अडचणी आहेत. जसं ते 183 म्हणजे तुम्ही सिमिलर जाती तुम्ही देऊ शकता, मराठा कुणबी कुणबी कॉमा करून हे द्या, तर ते काय सांगा. पण ते बोलायला पाहिजे, बोलल्याशिवाय होणार नाही. जो अहवाल आला होता त्याच्या आधी आठवडाभर ती कागदं अनेक यंत्रणांकडे दिलेली होती. त्याच्यामध्ये काही क्वेश्चनरी होते. त्या क्वेश्चनरी त्या सेंटरमध्ये बसून, तहसीलदार ऑफिसमध्ये बसून, सर्कल ऑफिसमध्ये बसून त्या अधिकाऱ्यांनी स्टिक मार्क करून पाठवलेले होते. इतक्या मोठ्या त्रुटी त्या काळात पाहिल्या होत्या म्हणून हे सगळं पुढं रिझल्ट राहिलं. हे सुद्धा आता म्हणतात की 7 दिवसात. म्हणून मी तेच तुम्ही जो प्रश्न केला त्याच्याबद्दलच मी अगोदर बोललो आणि सांगितलं की तुम्ही समाजाला नुसतं खुश करण्यासाठी, हो आम्ही सामाजिक मागास सिद्ध केलेलं आहे आणि सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं SCBCच्या माध्यमातून किंवा किंवा त्यांच्या डोक्यात काय असेल, पण उद्या परत सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू शकते नाही. परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू शकते. सर्वोच्च न्यायालय म्हणणार ना मागच्या वेळी हे सगळे तुमच्या पुढे विषय आम्ही मांडलेले आहेत, या कारणास्तव आम्ही तुमचं उडवलं आम्ही. आता तेच तुम्ही जर त्याच गोष्टी परत करून यायला लागला, म्हणजे चुका करून यायला लागला, तर ते चालणार नाही. म्हणून सर्वेक्षणला मी आजही म्हणतो ते 7 दिवसापेक्षा 15 दिवस काय 2 महिने काय 4 महिने जाऊन देत, पण करत असताना शॉर्टकट नको, फुल प्रूफ पाहिजे. आणि फुल प्रूफ असल्याशिवाय तुमचं आरक्षण काही टिकू शकत नाही. आणि म्हणून मी 2 वर्षापासून मी मागं लागलोय की आरक्षण म्हणजे सामाजिक मागास सिद्ध करा. सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही. चव्हाणच्या वेळेला मुख्यमंत्री होते, हे जाहीर केलं सामाजिक मागासलेपणाने सगळं हे केलं आणि त्याच्यानंतर तातडीनं आचारसंहिता लागली. सध्या देशात सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे. लोकसभेच्या तोंडावर असा काही अहवाल येईल आणि असंच पुन्हा मला 100% भीती वाटते. 100% भीती वाटते आणि शंका वाटते. कारण का 2013ला आम्ही सगळे माझ्या नेतृत्वाखाली त्यावेळी सगळे समाजातले लोक, संघटनेतले सगळे लोक एकत्र आले होते. त्यावेळी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, त्यावेळी आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस 16 का 17ला मुख्यमंत्री असताना त्यावेळी सुद्धा त्यांनी आरक्षण दिलं, ते सुद्धा समोर इलेक्शन समोर होतं म्हणून ते सुद्धा नंतर टिकलं नाही. आत्तासुद्धा तेच परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ही मनात शंका आणि भीतीसुद्धा आहे माझ्यासारख्या जो या चळवळीमध्ये जो काम करतो तो. तर असं होऊ नये म्हणून इलेक्शन नुसतं समोर आहे म्हणून काही ती निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही फुल प्रूफ, परत एकदा सांगतो, आज माझं 4थ्यांदा मी हा शब्द वापरायला लागलो आहे, सर्वेक्षण करायचं असेल तर 7 दिवसात होईल की नाही माझ्या पुढं हा प्रश्नचिन्ह आहेत. आणि जर होत असेल सुद्धा वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे, पण फुल प्रूफ तुम्ही सर्वेक्षण करा, नाहीतर परत त्या समाजाला फसवण्यासारखं होईल. पूर्वी लोकांनी आत्महत्या केल्या, आता ह्या एक 3-4 महिन्यात 25 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि पुढं आत्महत्या हे काय कोणाला परवडणार आहे का. आणि ही आपली संस्कृती आहे का. म्हणून हे फुल प्रूफ संरक्षण करावं अशी माहिती सरकारला. 2 महिने काय 4 महिने घ्या, पण नुसतं समाजाला खुश करण्यासाठी सामाजिक मागास सिद्ध करणे हा काय पर्याय नाही. राजे गोविंदगिरी महाराज जे राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांनी काल एक दावा केला की छत्रपती शिवाजी महाराज श्रीशैलमच्या शिवमंदिरामध्ये गेले होते आणि तिथं ते 2-3 दिवस त्यांनी उपवास केला आणि त्यानंतर त्यांनी संन्यास घ्यायचं, शिवाजी महाराजांनी संन्यास घ्यायचं ठरवलेलं होतं. एक मोठा दावा त्यांनी केला. मला माहीत नाही आहे ते काय बोलले, पण आणि इतिहासावर पटकून असं काही बोलणं मी उचित समजत नाही. पण बखरमध्ये अशा काही नोंदी आहेत असं मी कानावर आहे, पण मी काय
स्पष्टपणाने मला सांगणं ऑफ हँड, कारण मी अजून त्याच्यावरती ते काय बोलले ते मला पूर्ण कल्पना नाही असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यावर कमेंट कधी करावं. त्याला धरूनच एक प्रश्न आहे की ज्यावेळी महाराजांचं नाव घेतलं त्यावेळी समर्थ रामदास हे महाराजांचे गुरु असा उल्लेख आणि त्यांनी केला. नाही नाही, समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत म्हणजे नाही आहेत. हां, ते एक मोठे संत असतील पण ते गुरु नाही आहेत म्हणजे शिवाजी महाराजांचे गुरु एकच आहेत, त्या म्हणजे जिजाऊ आहेत. ही माझी स्पष्ट लाईन आहे. राजे तुमचा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला लोकसभा संदर्भात, तर आग्रह आहे लोकांचा कार्यकर्त्यांचा आहे वेळ, अजून वेळ आहे, वेळ आहे ना. हां, वेट अँड वॉच आहे, लवकरच समजेल. लोकसभेच्या रिंगणात तुम्ही स्वतः परवा मी जे काय बोललोय परत तेच काय बोलायचं होतं. हां, काय राज्यापेक्षा महाविकास आघाडी कोणाकोणाशी तुमचा संवाद झाला, काही लोकांनी तुमचा संपर्क पण केला असणार, 200% चर्चा पण झाली असणार आहे. थोडंसं आम्हाला महाविकास आघाडीमधले काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत आहेत. असा एक स्वराज्य म्हणजे माझ्याशी म्हणजे स्वराज्याशी चर्चेत आहेत. हां, स्वराज्य पक्षापेक्षा महाविकास आघाडीमध्ये एका पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवावी असा एक काही चर्चा आहेत. अशी चर्चा आहे. मी सुद्धा तुमच्याकडेच पहिल्यांदा ऐकलं आणि पेपरमध्ये मी पहिल्यांदा मला ते म्हणजे दिसलं की असं आहे. पण सध्या वेट अँड वॉच आहे आणि सध्या आमचं स्वराज्य जोरात चालू आहे. किती दिवस वेट अँड वॉच? हां, आता तुम्हाला माहीत केव्हा आचारसंहिता केव्हा लागणार तुम्हीच सांगा त्या हिशोबाने. हां, नाही, माझं प्रेम कोल्हापूरवर आहे ना पहिलं. हां, आता कोल्हापूरची प्रेस आहे, मग तुम्ही नाशिक बोलावं का इथं? हां, मग तुम्ही आणि काहीतरी उलटं सुलटं कोट कराल काहीतरी. हां, राजे त्याच गोविंदगिरी महाराजांनी शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी केली, अशी तुलना करणे. नाही, मी सांगतो मी हे ऐकलं नाही काय बोललेत गोविंदगिरी स्वामी काय बोललेत मला माहीत नाही आहे. पण तुमचा असा आधार धरू तुम्ही असं म्हणताय म्हणून शिवाजी महाराजांची तुलना कोणीच करू शकत नाही. त्यांचा आदर्श घेऊन आपण चालायचं, त्यांचा विचार घेऊन आपण चालायचं म्हणून. आणि ते काय बोललेत मला माहीत नाही, पण एक साधी लाईन जर माझ्याकडनं तुम्हाला पाहिलं असेल तर शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श आहेत. आणि जगात आज कुठलाही व्यक्ती आजही जन्माला आलेला नाही जो शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते. त्यांचा आदर्श त्यांचा विचार घेऊन आपल्याला जायचं आहे.